नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच MS TV चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिवसेना फुटीनंतर चिन्ह आणि पक्ष कोणाचं हे प्रकरण गेल्या 3 वर्षापासून सुप्रीम कोर्टात सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023 ला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिलं असून सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे। सर्व मुद्दे सकलित करून देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे। या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे। महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, मात्र एकनाथ शिंदे हे नगरसेवक मंत्री होते। एकनाथ शिंदे यांनी जून 2022 ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केलं। त्यांच्यासोबत 40 आमदारांनी उठाव करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं। त्यानंतर दोन्ही शिवसेनाचा वाद निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला। निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं। या प्रकरणाची 3 वर्ष सुनावणी झाली आहे, मात्र अजूनही निकाल लागलेला नाहीये। निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दिलाय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। ते म्हणाले, गेल्या 4 वर्षापासून हा वाद सुरू आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।